नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मारी बिस्किट केक. तर हे मारी बिस्किट केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मारी बिस्किट, ठी साखर, कोको पावडर, दूध, मैदा, तूप आणि कॉफी. तर सगळ्यात आधी आपण इथे 1 टेबलस्पून मैदा घेतला आहे, 1 टीस्पून कॉफी घेतली आहे, 1 टेबलस्पून साखर आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धा कप दूध घालून याचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे. तर यात दूध घालून हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान होतो हा मारी बिस्किट केक, नक्की करून बघा. तर इथे हे कॉफीचं मिक्स आपलं तयार झालेलं आहे आणि यात आपल्याला हे बिस्किट असे बुडवून घ्यायचे आहेत आणि एकावरती एक ठेवायचे आहेत. तर याच्यासाठी आपण 20 ते 25 बिस्किट घेणार आहोत आणि सगळे बिस्किट आपल्याला या बॅटरमध्ये डीप करून असे एकावरती एक ठेवायचे आहेत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपण हे असे सगळे बिस्किट एकावरती एक ठेवलेले आहेत. इथे आपण ही चॉकलेट पावडर घेतली आहे 2 टेबलस्पून. यात 4 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे आणि तूप आपण इथे मेल्ट करून घेतलेला आहे आणि तूप आपल्याला लागणार आहे 4 ते 5 टेबलस्पून आणि याच्यामध्ये तूप घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशी आपण ही चॉकलेटची पेस्ट बनवणार आहोत आणि ही बनवल्यानंतर आपल्याला या बिस्किटच्या वरती लावून घ्यायची आहे. तर इथे पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि ही चमचा, स्पॅटुला किंवा चाकूच्या साहाय्याने आपण या बिस्किटच्या वरती लावणार आहोत. तर अशी आपल्याला ही बिस्किटच्या वरती लावून घ्यायची आहे. छान होतो हा मारी बिस्किट केक, नक्की करून बघा. आणि ही पेस्ट याच्यावरती लावून झाल्यानंतर हा केक आपल्याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर अशी सगळ्या बाजूंनी आपण ही पेस्ट याला लावून घेतलेली आहे आणि हा केक आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर तयार झाल्यानंतर हा केक आपण 2 ते 3 दिवस वापरू शकतो. तर इथे आपले 2 तास झालेले आहेत आणि आपण हा केक फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि याच्या आपल्याला स्लाइस करून घ्यायच्या आहेत. तर चाकूनी असा आपण हा कापून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान असा हा मारी बिस्किट केक आपला तयार झालेला आहे. तयार झाल्यानंतर आपण हा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून 3 दिवस वापरू शकतो. तर इथे आपला हा मारी बिस्किट केक तयार झालेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि चवीला पण खूप छान होतो हा केक. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपला हा मारी बिस्किट केक तयार आहे. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.